मित्र, मी डॉक्टर अभिमान पवार, पोटविकार तज्ञ, लिव्हर विकार तज्ञ तसेच ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपिस्ट, गॅस्ट्रोकेअर क्लिनिक मिरज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिव्हर सिरोसिस आणि न्यूट्रिशन याबद्दल चर्चा करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिव्हर सिरोसिस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स आणि त्याबद्दल माहिती जाणून घेतली. तर डाएट आणि न्यूट्रिशन आणि लिव्हर यामध्ये काय संबंध आहे? खूप महत्त्वाचा संबंध आहे. विशेष करून लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांमध्ये डाएटचा खूप महत्त्वाचा रोल असतो आणि ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर म्हणलं डाएट तर काही चुकीचं ठरणार नाही. सर्वसाधारणपणे नॉर्मल जो माणूस असतो किंवा त्याला जेवढं कॅलरी आणि प्रोटीन्सची रिक्वायरमेंट असते त्यापेक्षा साधारणपणे 1.5 रिक्वायरमेंट ही लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांमध्ये असते. लिव्हर हा पचनसंस्थेचा अविभाज्य घटक असून जे काही आपण खातो त्याचं जे काही पचन होतं आणि रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होण्याचं जे काम असतं त्या घटकांचं जे शोषण रक्तामध्ये होतं यामध्ये लिव्हर हा खूप महत्त्वाचा पार्ट प्ले करतो. तर लिव्हर सिरोसिसमध्ये ही सर्व प्रक्रिया अतिशय बिघडलेली असते आणि लिव्हर खराब झाल्यामुळे या प्रक्रिया बऱ्यापैकी खराब झालेल्या असतात. त्यामुळे अशा रुग्णांना न्यूट्रिशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि अधिक न्यूट्रिशनची गरज असते. साधारणपणे लिव्हर सिरोसिस ज्या रुग्णांना आहे त्यांना 30 ते 35 किलो कॅलरी पर किलोग्राम पर डे आपण ॲडवाईस करतो. याशिवाय प्रोटीनची रिक्वायरमेंट जी असते साधारणपणे 1 ते 1.5 ग्राम पर किलोग्राम पर डे एवढी प्रोटीनची रिक्वायरमेंट असते. जे नेहमी आपण रुटीनली जे जेवण करत असतो त्यामध्ये देखील एवढी कॅलरी आणि प्रोटीन्सचे नसतात. त्यामुळे अशा रुग्णांना रुटीन जेवणासोबतच ॲडिशनल प्रोटीन सोर्स किंवा प्रोटीन पावडर्स म्हणा किंवा काही विटॅमिन्स किंवा इतर घटकांचा समावेश असलेले पदार्थ त्यांना द्यावे लागतात. अशा रुग्णांना प्रोटीनयुक्त आहार म्हणजे कोणता? तर उकडलेले अंड्याचे पांढरे कोटिंग किंवा चिकन, उकडलेलं चिकन, याशिवाय व्हेज डाएट असणाऱ्यामध्ये कडधान्य, याशिवाय पनीर, सोयाबीन इत्यादी या घटकांचा प्रोटीन जास्त असणाऱ्या आहारामध्ये समावेश होतो. तसेच प्रोटीन शिवाय कॅलरी सुद्धा इम्पॉर्टंट असतात. जास्त कॅलरी आणि इझिली ॲब्सॉर्ब होतील अशा कॅलरी रुग्णांना घेणं हे गरजेचं ठरतं. अशा रुग्णांसाठी काही विशेष प्रकारचे प्रोटीन सप्लिमेंट्स अवेलेबल असतात की ज्यामध्ये असे इझिली ॲब्सॉर्ब होणारे कॅलरीज याशिवाय प्रोटीन्स हे उपलब्ध असतात आणि त्याचा लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांना खूप उपयोगी ठरतात. डाएट फक्त डाएट इम्पॉर्टंट आहे का? तर डाएट म्हणजे हे इंटेक झाला, याशिवाय काही गोष्टी इथे रिस्ट्रिक्ट करायला लागतात. म्हणजे काही गोष्टींचं प्रमाण हे कमी ठेवायला लागतं. उदाहरणार्थ पेशंट्स लिव्हर सिरोसिसचे जे रुग्ण आहेत अशा रुग्णांना ज्या वेळेला कॉम्प्लिकेशन्स होतात, पोटात पाणी होणं, पायावरती सूज येणं, अशा रुग्णांमध्ये मिठाचं प्रमाण हे अतिशय नगण्य ठेवायला लागतं. सर्वसामान्य माणसांना आम्ही असं ॲडवाईस करतो की अशा रुग्णांनी त्यांचं जेवण बनवताना मीठ टाकू नये आणि जेवायला बसल्यानंतर एक चिमूट सकाळी आणि 1 चिमूट संध्याकाळी, साधारणपणे 1 ग्राम सकाळी आणि 1 ग्राम संध्याकाळी मिठाचं सेवन करावं. याशिवाय बेकरीचे प्रोडक्ट्स उदाहरणार्थ ब्रेड, बटर, बिस्किट, खारी, याशिवाय पापड, लोणचे इत्यादी जे आहारातील घटक आहेत त्याचं सेवन अतिशय नगण्य प्रमाणात करावं किंवा टाळावं. यामुळे काय होईल की सोडियमचं प्रमाण कमी राहिल्यामुळे पोटाचं पाणी जे आहे ते वाढण्यास थांबवता येतं. तसेच औषधांद्वारे जो आपण हे ट्रीटमेंट करत असतो त्यालाही या आहार पद्धतीमुळे मदत होते. लिव्हर सिरोसिसमध्ये न्यूट्रिशन जर प्रॉपर राहिलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत उदाहरणार्थ पोटात पाणी होणे, कोमामध्ये जाणे, शुद्ध कमी होणे, याशिवाय इतर जे किडनीवरती होणारे जे अपायकारक परिणाम आहेत हे परिणाम उशिरा होण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे डाएट, न्यूट्रिशन आणि लिव्हर याचा खूप जवळचा संबंध आहे आणि अशी डाएट फॉलो केल्यामुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण थोडेफार प्रोलॉंग करू शकतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी www.gastrocaregalaxy.com या संकेतस्थळावरती तुम्ही माहिती पाहू शकता आणि खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता.